शहराच्या मध्यवर्ती भागातील NM वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलने गेल्या 1 वर्षात आरोग्य सेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली असून अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. नव्याने उभारण्यात आलेल्या 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण रविवार दिनांक 2 रोजी सायंकाळी 5 वाजता डी-मार्टचे संचालक एन भास्करन यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. सध्या हॉस्पिटलमध्ये 74 बेड्सचा आंतररुग्ण विभाग पूर्णपणे कार्यरत असून 3 ICUमधील 30 बेड्स, 12 वातानुकूलित खोल्या आहेत, 6 स्पेशल रूम, प्रसूती विभाग, कॅज्युअल्टी तसेच सुसज्ज वार्ड. डी-मार्ट फाउंडेशन सहकार्याने उभारण्यात आलेल्या 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरचं उद्घाटन होणार आहे. वर्षभरात वेगवेगळ्या संस्था आपल्याला जे मदत केली जाते NTPC झाला, कमीत कमी 30 ते 40 कोटीपर्यंत इन्व्हेस्ट करून आधी जे 20-25 बेड्स होता, आज पुढे आपण 74 बेड्स आणि ऑपरेशन थिएटर्स इनॉग्रेशन करतोय. आज आपण सोलापूर येथील वाडिया हॉस्पिटलचा एक पूर्णपणे नव्याने 74 बेड्स च्या सोबत सुरुवात करत आहोत. वाडिया हॉस्पिटल हा सोलापूरचा अतिशय प्रसिद्ध आणि सेवा देणारा हॉस्पिटल होता, परंतु गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक अडचणीमुळे बंद होता. आता आपण त्याला पूर्णपणे CSR आणि मोठ्या संस्थांचे सपोर्टमधून उभा केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये 74 बेड्स आपले सुरू झालेले आहेत. सगळे अद्ययावत डायलिसिस युनिट्स सुरू आहेत, पॅथॉलॉजी लॅब, औषधालय आहे. ह्यामध्ये रोज 10% बेड्स जे आहेत आपले ते पूर्णपणे मोफत असणार. बाकीचे 50% बेड्स 50% कॉस्टवर आपण देणार आहोत. आणि OPD आपली सकाळी आणि संध्याकाळी आणि एमर्जन्सी सेट 24 तास सुरू आहे. त्याच्यामुळे आता सोलापूरला एक दुसरा मोठा हॉस्पिटल उभा राहिला आणि ह्या हॉस्पिटलची सेवा सोलापूरकरांना तर मिळणारच आहे. पण पत्रकार परिषदेला डॉक्टर शिरीष कुमटेकर, डॉक्टर सुनील मेहता, डॉक्टर संदीप भागवत, डॉक्टर राजेंद्र घुली, डॉक्टर विजय सावस्कर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल यांच्यासह हॉस्पिटलचे पदाधिकारी, सेवावर्ती आणि मान्यवर उपस्थित होते. सबस्क्राइब करायला विसरू नका.